शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली झाला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी म्हणून हेन्री ॲक्सिडंट हे 1674 खुद्द रायगडावर हजर होते. त्यांनी या सोहळ्याचा वर्णन अगदी थाटामाटात पार पडल्याचं नोंदवले आहे. ॲक्सिडंट लिहितात की राज्याभिषेक सोहळा भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक होता. हजारो लोक उपस्थित होते. शिवाजी महाराज यांना सोन्याच्या सिंहासनावर बसवले गेले होते. त्यांच्या अंगावर मौल्यवान वस्तू आणि दागिने होते. शिवाजी महाराज यांना गंगा यमुनेच्या पाण्याने स्नान घालण्यात आले आणि त्यानंतर वैदिक पद्धतीने त्यांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक काशीचे गागा भट्ट या ब्राह्मणाने केला असं ते लिहितात. हेन्री पुढे म्हणतात, हिंदू परंपरेत असा विधिवत राज्याभिषेक फारच क्वचित पाहायला मिळतो. ते पुढे म्हणतात, मराठे हे अतिशय शिस्तबद्ध, शूर आणि स्वाभिमानी लोक आहेत. शिवाजी महाराज हे केवळ योद्धा नसून एक कुशल प्रशासक आणि लोकनेते देखील आहेत असं ते खास आवर्जून लिहितात. भारतीय वैभव, शिस्त आणि श्रद्धा याचे अनोखे मिश्रण पाहायला मिळाले. हेन्री यांना महाराजांचे शौर्य, धर्मनिष्ठा आणि न्यायप्रियता यांचा त्यांना फारच कौतुक वाटलं आणि त्यांनी जागोजागी त्याचा उल्लेख देखील केला आहे. हेन्री ॲक्सिडंट यांच्या लेखनातून स्पष्ट होते की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक धार्मिक विधी नव्हता, तर स्वराज्याच्या सन्मानाचे, हिंदवी स्वराज्याचे स्थापनेचे ते एक प्रतीक होते. आणि हेच एक युरोपियन पाहुण्याने प्रभावित होऊन हा निष्कर्ष काढला आहे की शिवाजी महाराज हे एक युगपुरुष होते. आहे की नाही खरं?